आणि काल मी ऐकत होतो ब्रदर फ्रेड करून की कसं परमेश्वर त्याच्या शिष्यांना तयार करत आहे. And it is a unique opportunity for us to consider these things, as was mentioned, with God's people, especially the full-time workers and other evangelists. आणि हे कसं लागू होतं परमेश्वराच्या संतांना आणि आपल्या प्रियजनांना विशेष करून जे पूर्ण वेळ देवाच्या सेवेत आहेत. Uh, the uh, the things that we are learning are needed for us workers as well as for unbelievers. आणि हे मी ऐकलं की ते म्हणत होते की हे वचन फक्त आपल्यापुरतेच पुरेसं नाही, पण हे वचन आपल्याला इतर अविश्वासणाऱ्यांपर्यंत पण न्यायचे आहेत. For this reason, I want you to pay careful attention as we look now at John's Gospel, chapter 3. आणि हे सगळे विचार आपल्या मनात ठेवून आपण योहान कृत शुभवर्तमान ह्याचा 3ऱ्या अध्यायामध्ये आता जाणार आहोत. And here we are introduced to one of the men that I find most interesting in Scripture. आणि इथे आपला एक परिचय होत आहे एक अशा व्यक्तीबरोबर जो माझ्या मते या पुस्तकात आणि या अभ्यासक्रमात फार इंटरेस्टिंग आणि रोमांचक आहे. And before we look at some of the details that John presents, I want to make mention that this man is only named in this book of the Bible alone. आणि त्याचा अभ्यास करायच्या पूर्वी त्याच्या पहिला आपण मला तुम्हाला सांगू द्या की ह्याचं नाव फक्त या पुस्तकातच दिलेलं आहे. This man named Nicodemus, I think, is well known to us. आणि निकोदेम हे नाव आपल्याला चांगलंच परिचयाचे आहे. But even before we begin reading in verse 1, we have to see the final few verses of chapter 2. आणि 3रा अध्याय पहिलं वचन पासून आपण सुरुवात करायच्या अगोदर 2ऱ्या अध्यायाचे काही शब्द काही वचनं शेवटची वचनं आपल्याला पाहायला लागतील. The chapter and verse numbers in our Bible are very helpful, but we must always remember they were added several centuries later after the writing of the Bible. अध्याय आणि वचनं हे आपल्याला फार गरजेचे आहेत, पण हे लक्षात घ्या, हे अध्याय आणि वचने हे नंतर भरपूर वर्षानंतर जेव्हा हे लिखित झालं तेव्हा ते क्रमानुसार लागू केले गेले. This is one of the passages in the Bible that we would be better served if we just continued reading without the stopping for the chapter changes. आणि हा जो शास्त्र भाग आहे हे उत्तमरित्या समजण्यासाठी 2ऱ्या अध्यायाचा आपण जर वाचत गेलो न थांबता तर आपल्याला जास्त लक्षात येईल. Yeah, you remember yesterday we were saying that John is presenting Jesus as performing many signs. हे आपण लक्षात घेऊया की योहानकृत शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अनेक चिन्ह दाखवत आहे. And these signs are important in pointing us on to the truth. आणि हे सर्व चिन्ह आपल्याला सत्याकडे दिशा दाखवत आहेत, नेत आहेत. And these signs should not be a lesson in themselves, but they should point us forward to the glory of the Lord Jesus Christ. आणि हे चिन्ह त्यांच्यात धडे नाही आहेत, पण ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणि त्याच्या गौरवाकडे नेत आहेत. And we need to be reminded of some details before we begin our study of chapter 3. आणि काही जे डिटेल्स आहेत, काही जे मुद्दे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे अभ्यासक्रम चालू करण्या अगोदर. So firstly, let me remind you of the main idea of John's gospel. तर मला तुम्हाला आठवण करून देऊ द्या की योहानकृत शुभवर्तमानाचा महत्वाचा मुद्दा काय आहे. And so I will put some quick references here in our chat so you can see as well.
आणि चॅट बॉक्समध्ये मी काही वचने तुमच्या पाहण्यासाठी देत आहेत. कृपया पहा. So the main idea is found in John chapter 1, verse 14. आणि महत्वाचा मुद्दा योहान शुभवर्तमान पहिला अध्यायाने 14व्या वचनामध्ये आपण काल पाहिलं. And it says, "The Word became flesh and dwelt among us, and we saw his glory, glory as of the only begotten of the Father, full of grace and truth." शब्द देही झाला आणि कृपा व सत्य यांनी परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. आम्ही त्याचे गौरव पाहिले, ते गौरव पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असावे असे होते. Then there is also a purpose verse where John tells us why he wrote this gospel. आणि त्याचबरोबर योहान आपल्याला एक उद्देश सुद्धा देत आहे, की आपल्याला त्याचा गौरव का पाहायचा आहे. And he writes that many signs Jesus did, but not all of them are written in this book. Verse 31, he says, "But these have been written so that you may believe that Jesus is the Christ, the Son of God, and that believing you may have life in his name." आणि योहानकृत शुभवर्तमान 20वा अध्याय आणि 30 आणि 31 मध्ये आपण असं वाचतो, की या पुस्तकात लिहिले नाहीत अशी पुष्कळ दुसरीही चिन्हे येशूने आपल्या शिष्यांदेखत केली. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास धरावा आणि विश्वास धरून धरून तुम्हाला त्याच्या नामाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही वर्णिली आहेत, म्हणजे चिन्ह वर्णिली आहेत. So to put these ideas together, that means John has written his gospel in order that we may see the glory of God in Jesus Christ and believe in him so that we might be saved from our sins and have eternal life. तर दोन्ही गोष्टी जोडल्या, दोन्ही वचनांना जोडलं तर आपल्याला हे कळेल, की योहान ह्या प्रकारे लिहितो आहे, की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण हे चिन्ह पाहू आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवू आणि त्या विश्वासाच्या द्वारे आपल्या पाप धुवून निघून आपल्याला जीवन प्राप्त व्हावं, अनंत जीवन प्राप्त व्हावं. And this is going to be very important as we look at this man named Nicodemus. आणि हे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण निकादेम ह्या व्यक्तीमध्ये आता पाहणार आहोत. So turn with me to the end of John's Gospel, chapter 2. आणि मग आपण योहानकृत शुभवर्तमान दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांकडे वळूया. Chapter 2, verse 23 says, "Jesus was in Jerusalem at the Passover during the feast, and many believed in his name, observing his signs which he was doing." दुसरा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये आपण वाचतो, की तो ओलांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना त्याने केलेले चिन्हे पाहून पुष्कळ लोकांनी त्याच्या नावावर विश्वास ठेविला. When we read this verse, it sounds like great news. आणि जेव्हा आपण हे वचन वाचतो तेव्हा आपल्याला एक चांगली उत्तम बातमी अशी दिसते. We just saw the purpose verse of John's Gospel, chapter 20, verse 31. He wrote that these signs are written so that we might believe and have eternal life. आपण आताच पाहिलं, की 20व्या अध्यायाच्या 30 आणि 31 मध्ये योहान म्हणतो, की हे चिन्ह यासाठी होते, की आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा गौरव पाहावं, त्याच्यातून त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि अनंत जीवन मिळावं. So here at the end of chapter 2, we are seeing exactly those who are seeing the signs of Jesus and believing in him. So we think this is wonderful things that we are hearing about. आणि हीच गोष्ट आपण दुसऱ्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये पाहतो, की लोकांनी हे चिन्ह पाहिलं, चिन्हातून प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव पाहिले, त्याच्यातून त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांना अनंत जीवन पाहिलं आणि ही उत्तम बातमी आपल्यासाठी आहे. But verse 24 is suddenly very surprising. It says, "Jesus was not entrusting himself to them, for he knew all men," verse 25, "because he did not need anyone to testify concerning man, for he himself knew what was in man."
आणि 24व्या वचनामध्ये एक आश्चर्यचकित गोष्ट आहे की या सर्व गोष्टींमध्ये त्याने स्वतःला सोपवले नाही. अर्थात आपण वाचूया, येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळे त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपवले नाही, कारण त्याला कोणी मानवाची गरज नाही हे सांगायला की तो काय आहे, कारण तो स्वतः त्याला माहिती आहे की तो काय आहे. I am not sure in your translations of the Bible what is used in this verse, because even the English translations have some different words here. आपल्या भाषांतरमध्ये मला माहित नाही की हे तंतोतंत असाच दिला आहे की नाही, कारण इंग्लिशमध्ये थोडेसे वचने इकडे तिकडे आहेत. But I want you to know that in the original, as John was writing, he writes that many believed in his name, but Jesus was not believing himself to them. So, what the same word for believing in his name, Jesus was not allowing himself to be believed to them. ओरिजिनल किंवा जे मूळरूप जी भाषा आहे ग्रीक भाषेमध्ये, योहान हे सांगायचा प्रयत्न करत आहे की जेव्हा लोकांनी अ, त्याच्या नावावर विश्वास ठेवला, त्या गोष्टीवर स्वतः प्रभू विश्वास अ, त्याच्या विश्वासाला तो स्वतःला सोपवत नव्हता. So this is a somewhat difficult idea to translate even into English, but the idea, the main meaning is whatever they were doing in regards to Jesus, he was not returning that relationship to them. हे कठीण गोष्ट आहे सांगायला, अर्थात इंग्लिशमध्ये सुद्धा सांगायला हे कठीण आहे. परंतु मूळ रूप पाहता आपल्याला दिसून येतं की जेव्हा त्यांनी त्याच्यावर जे विश्वास ठेवले, भाव ठेवले, त्याचं प्रत्युत्तर म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानी त्याचप्रमाणे उत्तर दिले नाही किंवा त्याने त्यांना त्याच्या विरुद्ध त्या प्रकारे त्यांनी त्याचे नाते नाही ठेवले. Verse 24 and 25 explains it's because he knows what is inside of man. And that's why Jesus was not entrusting himself or giving himself to them. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतःला त्यांच्यावर सोपवत नव्हता आणि त्यांचं प्रत्युत्तर स्वतःला त्यांच्यात सोपवून देत नव्हता. ह्याचं कारण 25व्या वचनामध्ये आहे, कारण त्याला माहिती होते त्यांच्यामध्ये, त्यांच्या आतमध्ये काय आहे आणि त्यांच्यामध्ये अ, काय गुण आहेत. What this means for John's gospel and for Nicodemus and for us is that there is a wrong kind of belief. हे मग ते आपण निकादेमचे मध्ये अभ्यास करायला पुढे जातो, त्याच्यात आपल्याला कळतं की कोणत्या प्रकारचा विश्वास त्यांच्यामध्ये होता हे आपल्याला दिसून येतं. Uh, John has told us he wrote this gospel in order that we should believe, but here we are seeing that there is a wrong kind of belief. आणि योहान इथे सांगतो की त्यांनी त्यांच्या नावावरती विश्वास ठेवला, परंतु इथे तो स्पष्ट करतो की तो जो विश्वास होता तो चुकीचा विश्वास होता. चुकीच्या रीतीने त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. And I don't need to tell you all who are in ministry that there are many who profess to believe in the Lord Jesus and by their life prove that they do not know him. आणि मला तुम्हाला सांगायची काही गरज नाही, कारण तुम्ही पूर्ण वेळ सेवेत आहात आणि सेवक आहात, तुम्हाला वचनांची समज आहे. कित्येक लोक आहेत या जगात जे मुखाने कबूल करतात की ते त्याच्यावर विश्वास ठेवतात, पण त्यांच्या वर्तनावरून आपल्याला हे कळतं की त्यांचा विश्वास खरा नव्हे. Not all those who say they believe in Jesus, nor all those who even think that they believe in Jesus, truly and rightly believe in the Lord Jesus. कित्येक आहेत जे म्हणतात की ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात, आणि कित्येक आहेत ज्यांना असं वाटतं की मी त्याच्यावर विश्वास ठेवतो, खऱ्या अर्थाने ते विश्वास ठेवत नाहीत. So, this character, Nicodemus, is written as a warning to those who think they believe, but perhaps have not yet believed correctly. आणि योहान निकदेमस बद्दल जे काय लिहित आहे, बद्दल जे काय लिहित आहे, हे सांगायला लिहित आहे की असे काही लोक आहेत ज्यांना वाटतं की आपण विश्वास ठेवतो, पण खऱ्या अर्थाने ते विश्वास ठेवत नाही, आणि ही आपल्यासाठी एक चेतावणी आहे.
Please notice how the end of chapter 2 continues directly into the beginning of chapter 3. आणि आपण निरीक्षण करूया की कसं दुसरा अध्याय संपतो आणि तो खरं म्हणजे अ, तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला नेतो हे आपल्याला पाहायचं आहे. At the end of chapter 2, verse 24 says, He knew all men. Jesus did not need anyone to testify concerning man, for he himself knew what was in man. Chapter 3, now there was a man. आता 25व्या वचनामध्ये आपण पाहतो तिथे लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त मनुष्यात काय आहे, शेवटचा भाग मी वाचत आहे, मनुष्य काय आहे ह्याचे ज्ञान त्याला स्वतःला होते. आणि मग तिसऱ्या वचनामध्ये अ, सुरुवातीला लिहिलं आहे, निकादेम, परुषांपैकी निकादेम नामक एक मनुष्य होता. So the chapter 2 ends with Jesus knows the condition of all men. Chapter 3 begins, now here is one man named Nicodemus. दुसरा अध्याय संपतो हे सांगत असता की प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की मनुष्यांची परिस्थिती काय आहे, आणि तिसरा अध्यायाची सुरुवात त्या एका मनुष्याबद्दल सांगत आहे. So please notice some of these key details that John tells us about this man named Nicodemus. आणि म्हणून हे काही जे महत्वाचे मुद्दे जे योहान सांगू इच्छितो या व्यक्तीबद्दल, ह्याला आपण जवळून पारखूया. First, he is a man, continuing the theme from chapter 2. These details I'll put in the chat. तो पहिला म्हणतो की हा एक मनुष्य आहे. पहिली मुद्दा आहे मनुष्य, जो योहान सांगत आहे, आणि मनुष्याबद्दल तो सांगत आहे. Number 2, it says he was a man of the Pharisees. आणि दुसरा मुद्दा आहे की तो पुरुषांपैकी एक मनुष्य आहे. And so that means he was a religiously trained man. म्हणजे आपल्याला यावरून दिसून येतं की तो धार्मिक गोष्टींमध्ये, धार्मिक विधींमध्ये तो प्रशिक्षित असा व्यक्ती आहे, असा मनुष्य आहे. Third, he receives a name, which we will come back to discuss later. But in John's gospel, it's not very common for his characters to receive names. तिसरा मुद्दा जो आपण पाहतो तो त्याचे नाव दिले आहे, निकादेम. योहानकृत शुभवर्तमानात सहजपणे योहान लोकांची नाव नमूद नाही करत आहे, पण ह्याचं नाव नमूद केलेलं आहे. And number 4, he is a ruler of the Jews, so he is a man, and he is the chief among the Jewish people. चौथी गोष्ट आपण पाहतो की हा माणूस यहुद्यांचा एक अधिकारी आहे, तो वरिष्ठ अशा पदवीवर तो आहे. Now, each of these details is important for the understanding of John's gospel. I only have the time to break down number 3 a little bit further. Sorry, brother, would you repeat? Yeah, all of these details are important in John's gospel, but we only have the time now to look at number 3. ओके. हे चारही मुद्दे महत्वाचे आहेत आपल्याला अभ्यास करायसाठी, परंतु वेळेच्या अभावाकारण आपण फक्त तिसरा मुद्दा जो आहे त्याच्यावरती आपण लक्ष घालणार आहोत. Many of the characters in John's gospel are left unnamed, such as the woman at the well, the Samaritan woman in chapter 4, or the man who was born blind in chapter 9. नाही. कित्येक असे चरित्र आहेत आणि लोक आहेत योहानकृत शुभवर्तमानात ज्यांची नावं नोंद केलेली नाही आहेत. उदाहरणार्थ योहानकृत शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायामध्ये ती शमरोनी स्त्री बद्दल आहे, पण तिचं नाव दिलं नाहीये. योहानकृत शुभवर्तमान 9व्या अध्यायामध्ये त्या आंधळ्या व्यक्तीबद्दल दिलं आहे, पण त्याचं नाव नाहीये. So that John chooses to use a name is important, but the meaning of the name Nicodemus is also important. म्हणून योहान ह्याचं नाव नमूद करायला एक पुढाकार घेतो, आणि त्याचं नाव सुरुवातीला घ्यायचा तो कष्ट घेतो. This is made up of 2 Greek words, Nico, meaning victor, that's here in the chat. त्याचे 3 भाग आहेत, आणि पहिला भाग आहे निको. निको याचा अर्थ विजयी आहे. Yeah, so Nico meaning victor and Demos meaning
people, like from demographics. आणि डेमोस ह्याचा अर्थ लोक, इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक हे जे काय शब्द आला आहे ते ह्या शब्दावरून आला आहे. डिमो Uh, म्हणजे लोक. Nicodemus means victor or champion of the people. माफ करा, याचे दोन भाग आहेत आणि ह्या भागातून आपल्याला कळतं निको म्हणजे विजयी आणि डेमो म्हणजे लोक, म्हणजे तो लोकांना वर विजयी प्राप्त झालेला असा मनुष्य आहे. All of these details come together to present Nicodemus as the most highest representation of what man is capable of. अ, ह्या निकदेमस या नावाद्वारे आपल्याला हे कळतं की मनुष्यांमध्ये सगळ्यात जो उच्च पदावरती असलेला किंवा आज एक असा महत्वाच्या व्यक्तीबद्दल सांगू इच्छितो योहान. Of If you asked all of the Jewish mothers of the days of the New Testament, they will all tell you, I want my son to grow up like Nicodemus. आणि त्या काळातल्या सगळ्या आई यांना जर विचारलं तर प्रत्येक आईचा असंच विचार भावना होती की माझा मुलगा निकोदेमस सारखा वाढावा आणि त्याच्यासारखा बनावा. And so when we read at the end of chapter 2, Jesus knows what is in man. Now he is confronted with a man who is the chief of all men, the best of all that man can accomplish. आता दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आपण पाहिलं की मनुष्यांची परिस्थिती दाखवली आहे आणि तिसऱ्या अध्यायामध्ये योहान एक असा मनुष्य प्रस्तुत करत आहे जो सर्वांचा पुढारी आहे, जो अधिकारी आहे आणि सर्व मनुष्याला प्रतिनिधित्व करत आहे. And as we look through the discussion Nicodemus and Jesus have in this chapter, I want you all to hear this as a warning for each one of us. आणि जसं जसं प्रभू प्रस्तुत करत आहे या गोष्टी, तसं तसं आपल्याला समजून घ्यायचं आहे की या सर्व गोष्टी आपल्यासाठी चेतावणी म्हणून आपण शिकूया. Many of us are teachers, and we proclaim the word of God to believers and unbelievers. आणि आपल्यापैकी बहुतेक भरपूर जण शिक्षक आहेत आणि लोकांना शिकवण्याचा आपण विडा उचलला आहे. In Nicodemus, we see a person, if ever there was somebody who was prepared and put in position to recognize the Messiah when he comes, it would have been this Nicodemus. मनुष्यांपैकी जर कोणी ओळखू शकला प्रभू येशू ख्रिस्त मशिया आहे, तो हाच व्यक्ती ओळखू शकतो. If ever there was somebody who could properly see a sign and then properly believe, it would have been this Nicodemus. मनुष्यांपैकी जर कोणी योग्यरित्या प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह ओळखून त्याला ओळखू शकत होता, तो निकोदेमस होता. But read what it says here in chapter 3, verse 2. This man came to Jesus by night. परंतु या तिसऱ्या अध्यायाच्या दुसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की हा व्यक्ती रात्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो. This is definitely true as a matter of history, but this is much more important as a matter of spiritual reality. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे एक सत्य आहेच, पण त्याचबरोबर हे आत्मिक दृष्टिकोनातून सुद्धा एक सत्य आहे. In John's gospel, light and dark are used very technically, very specifically. आणि योहान शुभवर्तमानामध्ये अंधकार किंवा रात्रीची वेळ हे फार केअरफुली आणि फार लक्षपूर्वक वापरली आहे. In chapter 1, we're told the light shined in the darkness, and the darkness did not overcome it. आणि पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की प्रकाश अंधारात प्रकाश येतो तरी अंधाराने त्याचे ग्रहण केले नाही. Jesus says later in the gospel, I am the light of the world. आणि याच शुभवर्तमानात पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. Jesus commands his disciples that they should walk in the light. If anyone walks in the night, he will stumble. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगतो की आपण उजेडात आणि प्रकाशात चालावं, आणि जर कोणी रात्री अंधारात चालतो तर तो लडखडतो आणि पडतो.
And in especially in chapter 13, when Nicodemus leaves from the upper room, John writes, and it was night. आणि 13व्या अध्यायामध्ये अ, योहान लिहितो की योहान इस्कारियोत जेव्हा निघतो आणि तेव्हा तिथे रात्र म्हणून तिथे दिलं आहे. Because the light and the dark in John's gospel points to the spiritual realities that are in place. आणि रात्र आणि सकाळ ह्याचा आत्मिक दृष्टिकोनातून या वचनांमध्ये महत्व आहे. And so John is presenting this Nicodemus as in order to teach us that even the best that man is capable of still leaves him in the dark. आणि ह्या निकदेम ह्या व्यक्तीद्वारे योहान हे सांगायचा प्रयत्न करत आहे की किती उच्च असलो किती अधिकारी मनुष्य असला तरी त्याच्यात अंधार आहे अंधकार आहे आणि रात्रीद्वारे आपल्याला हे पाहायला मिळतं. Our brother rightly told us yesterday it does not matter how much doctrine you know if you have not been transformed, if you do not rightly love God's people with God's own love. आणि काल आपण ऐकलं ब्रदर कडून की कशा प्रकारे किती जरी आपल्याला ज्ञान आलं आणि सिद्धांत आपल्याला माहिती असले आणि आपण जर प्रेम करू शकलो नाही तर त्याचा काही अर्थ नाही. So let each one of us hear this warning that the best doctrine will leave even a teacher in the dark. तर ह्यावरून आपल्याला हे कळतं की जरी आपल्याला सिद्धांत पूर्णपणे माहिती आहे तरी एका शिक्षकाला सुद्धा अंधकारात एक शिक्षक सुद्धा अंधकारमय राहू शकतो. And so we see that the beginning of the interaction of this champion of the people begins in the dark, and he says to Jesus, Rabbi, we know you have come from God. आणि जो मनुष्यांपैकी एवढा महत्वाचा आणि सुंदर उदाहरण असलेला व्यक्ती सुद्धा अंधकारात आहे आणि तो प्रभूला म्हणतो गुरुजी मला माहिती आहे की तुम्ही देवाकडून आहात. Two times, Nicodemus calls Jesus a teacher, Rabbi, meaning teacher, and then you've come from God as a teacher, the Greek word there. आणि तो आपण इथे दोन गोष्टी पाहतो की तो त्या प्रभूला म्हणतो की गुरुजी म्हणजे रब्बाय म्हणजे रब्बी म्हणजे गुरुजी आणि हेही म्हणतो की देवापासून आलेले शिक्षक तुम्ही आहात. And so we see that Nicodemus recognizes Jesus to be a teacher and even confesses that he has come from God. आणि ह्यावरून आपल्याला कळतं की तो ओळखतो प्रभू येशू ख्रिस्ताला एक शिक्षक म्हणून आणि तोंडाने कबूल सुद्धा करतो की तो देवाकडून आलेला शिक्षक आहे. But two very interesting things we must notice here. आणि याच्या दोन गोष्टी महत्वाच्या गोष्टी जे आहेत ते आपल्याला पाहायच्या आहेत. The first is that he says, Rabbi, we know that you have come from God. पहिली गोष्ट आपल्याला इथे पाहायला मिळते की गुरुजी आम्हास ठाऊक आहे. Who is this we that he speaks of? There's nobody else that has come with him. मग हे आम्हास हे बहुवचन आहे म्हणजे हे आम्हास हे आम्ही कोण आहेत जेव्हा तो आला तेव्हा तो एकटाच होता. Uh, Certainly, we don't read of any other Pharisees who ever confess anything like this in John's gospel. आणि आपण खरं पाहता की दुसरा कोणताही परुषी असा नाही ज्याने हे कबूल केलं. योहान शुभवर्तमानात हे कुठेही दिलं नाहीये. Perhaps some have said Nicodemus is speaking in a self-important way in order to give himself a correct position. काही लोक असे म्हणतात की कदाचित तो यासाठी या अशा शब्दांचा उपयोग करत आहे हे स्वतःला दाखवायला की स्वतः तो किती स्वतःचं प्रमाण द्यायला किंवा स्वतःचं वर्चस्व दाखवायला हे शब्द वापरत आहे. Whatever Nicodemus means when he says this, it certainly puts him in the group of chapter 2, verse 23, meaning many believed in his name because of the signs he was doing.
ज्या काही कारणास्तव तो बोलला, पण आपल्याला हे दिसून येतं की तो बोलत असताना आम्हास ह्या शब्दाचा वापर करून तो स्वतःला त्या गटात टाकतो, ज्या गटाची नोंद योहान अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये दिलं आहे की भरपूर जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. That's why he even says, no one can do these signs. Back in chapter 2, it says, many believed because of the signs he was doing. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्ताशी म्हणत असताना तो म्हणतो की कारण ही जी चिन्हे आपण करिता, आणि ह्या चिन्हांचा उल्लेख दुसऱ्या अध्यायाच्या 23व्या वचनामध्ये सुद्धा आला आहे. So, this is the first interesting detail. Nicodemus says, we in the plural. आणि पहिली गोष्ट आपण पाहतो की निकोदेम बहुवचन शब्दाचा वापर करत आहे. The second interesting detail is that Nicodemus begins his conversation in John's gospel by saying, we know. He is speaking about what knowledge he has. आणि दुसरी गोष्ट जी आपण इथे पाहणार आहोत की निकोदेम जे म्हणत असताना तो बोलतो की आम्हास ठाऊक आहे. ठाऊक आहे म्हणजे काहीतरी ज्ञान त्यांना आलं आहे. I want you to notice that after this verse, every time Nicodemus speaks, it will be to ask a question. आणि ह्यानंतर आपण पाहतो की प्रत्येक वेळेस निकोदेम जेव्हा बोलला त्यांनी एक प्रश्न विचारला काहीतरी जाणण्यासाठी. He begins by saying, we know, and then everything else he says is to reveal that he does not know. प्रथमच तो बोलतो की मला ठाऊक आहे, आम्हास ठाऊक आहे. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याने प्रश्न केले आहे तेव्हा तेव्हा त्याने दाखवलं आहे की खऱ्या अर्थाने त्याला काही माहीत नाही. And John does this very specifically. And as we continue, we will learn these reasons. आणि योहान ह्या गोष्टींना स्पष्टपणे देत आहे आणि आपण त्याला पाहणार आहोत जसे जसे आपण त्याचा अभ्यास करू. So Nicodemus comes spiritually and physically in the dark and tells Jesus about what he knows. आणि निकोदेम आत्मिक दृष्टिकोनातून आणि शारीरिक दृष्टिकोनातून सुद्धा तो अंधारात येतो आहे, रात्रीच्या वेळेस येतो आहे आणि म्हणतो की मला ठाऊक आहे, आम्हास ठाऊक आहे. And we should be careful to realize that many of us, even teachers of God's word, come to God thinking that we know what is necessary to have a right relationship with God. हे लक्षात घेऊया आणि फार काळजीपूर्वक लक्षात घेऊया की कित्येक शिक्षक, बायबलचे शिक्षक सुद्धा कित्येक वेळेस आपण देवाकडे येतो अशा विचाराने की जणू आपल्याला माहित आहे की देवाशी संबंध कसे जोडावेत. In verse 3, Jesus says something very interesting, but I want you to notice that it doesn't seem to be a connected response to what Nicodemus is saying. Brother, would you please repeat? Yeah, Jesus responds to Nicodemus, but it's hard to find what is the exact connection between Jesus' reply and what Nicodemus first said to him. गमतीच्या विषयामध्ये 3ऱ्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याला उत्तर देतो आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे की आपण समजून घेऊया की त्याचं उत्तर निकोदेम जे बोलला त्याच्याशी कसे नाते जुळते का नाते जुळत नाही हे पाहण्यास आपण पाहूया. Nicodemus says, we know you've come from God. And Jesus answers, truly, truly, I say to you, unless one is born from above or born again, he cannot see the kingdom of God. निकोदेम म्हणतो की आम्हाला ठाऊक आहे तू देवाकडून आला आहेस. आणि प्रभू येशू त्याला उत्तर देतो की मी तुला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. Nicodemus seems to be saying to Jesus something like, I have rightly, correctly seen the signs and understood what I am supposed to. निकोदेम ह्या विचाराने येतो आणि प्रभूला बोलत आहे की जणू मला चिन्ह पाहून खरोखर कळलं आहे आणि मी तुला ओळखलं आहे आणि तू कोण आहेस हे जाणून आहे.
But Jesus immediately corrects Nicodemus, unless you have the right birth, you cannot even see the kingdom of God. पण प्रभू त्याला योग्य असं प्रत्युत्तर देतो आणि तो म्हणतो की नव्याने जन्मल्या वाचून तुम्ही देवाचे राज्य पाहू पण शकणार नाही, पाहता पण शकणार नाही. Nicodemus says in verse 4, how can a man be born when he is old? He cannot enter into a second time into his mother's womb to be born, can he? आणि 4थ्या वर्षामध्ये निकोदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्मेल? त्याच्याने मातेच्या उदरात दुसऱ्याने जावावे व जन्म घेवावे काय? And the Nicodemus probably isn't so severely misunderstanding what Jesus is saying. He doesn't really think somebody can physically be born again, but he is asking Jesus to explain the meaning of what he is saying. अ, पूर्ण समजण्यासाठी निकेतेम त्याला प्रश्न विचारत आहे. त्याला हे कळून चुकलंय की हे योग्यता नाही आणि हे होऊ शकत नाही की आपण पुन्हा जन्म घेऊ. पण प्रभू येशू ख्रिस्त काय बोलला ते जाणून घेण्यासाठी निकेतेम त्याला प्रश्न विचारत आहे. And so Jesus gives a further explanation in verse 5. Jesus says, truly, truly, I say to you, unless one is born of water and the Spirit, he cannot enter into the kingdom of God. आणि प्रभू त्याला अजून स्पष्टीकरण देत 5व्या वचनामध्ये म्हणतो की मी तुला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. So being born again or being born from above means the same thing as being born of water and of spirit. तर पुन्हा जन्म घेणे किंवा वरून जन्म घेणे याचा अर्थ पाण्याने व आत्म्यापासून जन्म घेणे. And Jesus explains that unless you have this birth, you cannot enter into the kingdom of God. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला समजावत आहे की हे अशा प्रकारे जन्मल्या वाचून देवाच्या राज्यात प्रवेश करणे अशक्य आहे. In verse 2, Nicodemus speaks of signs, and in verse 3, Jesus speaks about seeing the kingdom of God. आणि 2ऱ्या वचनामध्ये चिन्हांबद्दल दिलं आहे आणि 2ऱ्या अध्यायामध्ये चिन्हांबद्दल दिलं आहे आणि 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय देवाचे राज्य पाहणे ह्या विषयावरती प्रभू बोलत आहे. In verse 4, Nicodemus speaks of entering again into his mother's womb. And in verse 5, Jesus speaks about entering into the kingdom of God. 4थ्या वचनामध्ये निकोदेम आईच्या उदरात प्रवेश करायचा बद्दल सांगत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्यात प्रवेश करण्याबद्दल सांगत आहे. Jesus is truly responding to what Nicodemus has says and truly correcting what Nicodemus is failing to grasp. तर निकोदेमस जे बोलला त्याला योग्य प्रत्युत्तर म्हणून प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे. खऱ्या अर्थाने निकोदेमसनी जे पाहावं आणि जे ओळखावं त्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रत्युत्तरमध्ये सांगत आहे. And in verse 6 through 8, Jesus is explaining that flesh belongs with flesh and spirit with spirit. And he says, don't be amazed that I tell you, you must be born again. आणि प्रभू येशू ख्रिस्त 6 वचन ते 8 वचनामध्ये सांगत आहे की देह देहाशी जुळतो, आत्मा आत्म्याशी जुळतो आणि म्हणून तो बोलतो की तू आश्चर्य होऊ नकोस की जेव्हा मी बोलतोय की पुन्हा जन्म घेतले पाहिजे. Verse 8, Jesus uses a natural metaphor to explain to Nicodemus that this new birth is like the wind. You can see the evidence or you can hear the evidence of it, but you do not know where it has come from or where it is going. आणि 8व्या 9व्या वचनामध्ये आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त नैसर्गिकरित्या सांगत आहे की वारा कुठून येतो आणि कुठून जातो हे आपल्याला ठाऊक नाही. Jesus is presenting Nicodemus with the mysterious nature of this necessary new birth. आणि प्रभू येशू ख्रिस्त
नव्याने जन्म घेणे हे किती गरजेचं आहे हे प्रभू येशू ख्रिस्त समजवत आहे. And what is important about this to Nicodemus should also be important to us, that this new birth is not something that is in our control, that the best or most educated men can control how this new birth takes place. आणि प्रभू येशू ख्रिस्त हेही सांगत आहे की हे जे नव्याने जन्म घेणे हे आपल्या हाती नाही. जरी आपण निकदेम सारखे उच्च अधिकारी असलो तरी ते आपल्या हातात नसते. So much of what is true in our lives depends on the conditions of our birth. आणि आपल्या जीवन हे किती आपल्या जन्मावरती निर्भर आहे ह्याचा आपल्याला स्पष्टीकरण प्रभू देत आहे. What we look like, what we eat, how we speak, all of these things are determined by our first physical birth. आणि आपण काय पाहतो, काय खातो, कसे वागतो हे सर्व आपण कसे जन्माला येतो ह्याच्यावरती अवलंबून आहे. But it does not matter if you were born with every such privilege, like Nicodemus, that does not benefit you for any spiritual life. आणि जर आपण अशा प्रकारे जन्मलो आणि निकेदेम सारखे जरी अधिकारी झालो तरी आपल्या आत्मिक जीवनावरती त्याचा काही प्रभाव होऊ शकत नाही. Uh, Neither does it matter if you were born to great physical poverty. आणि त्याचा प्रभाव आत्मिक जीवनावरती ह्याचाही प्रभाव होत नाही जरी आपण एका गरीब परिस्थितीत जन्मलो तरी. Neither great privilege nor great poverty determines anything about the spiritual birth. श्रीमंती असो किंवा गरिबी असो हे आपल्या आत्मिक जीवनात त्याचा काही प्रभाव नाही. Sometime I encourage you all to do a study comparing Nicodemus in chapter 3 to the Samaritan woman in chapter 4. मी तुम्हाला प्रोत्साहन देईन की निकेदेम तिसऱ्या अध्यायामधला आणि चौथ्या अध्यायामधली शमरोनी स्त्री ह्या दोघांचा अभ्यास करा. Nicodemus had every privilege and she had every disqualification. आणि निकेदेमला सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या आणि तेवढ्याच गोष्टी शमरोनीला उपलब्ध नव्हत्या. Yet we see that neither of them were in greater position to understand and truly behold the glory of the Lord Jesus Christ because of their origins. आणि ह्यावरून आपल्याला कळतं की दोन्ही त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव पाहता आले नाही. ह्या शारीरिक जे काही गोष्टी आहेत त्याचा आत्मिक जीवनावरती त्याचा काही प्रभाव नव्हता. Uh, so the first 8 verses of this chapter establish this certain teaching. आणि हे जे पहिले वचन आहेत या अध्यायाचे हे आपल्याला ह्या गोष्टी आणि हे ह्या शिक्षणाबद्दल सांगते. This is the teaching that your first physical birth means nothing in connection with your spiritual birth. आणि ह्याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपलं जे शारीरिक जन्म आहे ह्याचा नाता आपल्या आत्मिक जन्माशी काही देणं घेणं नाही. But Jesus is saying you must be born again. And John has written this gospel in order that we might believe in order to be born again. आणि ह्यावरून आपल्याला कळतं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की आपल्याला निकोदेमला सांगतो की तुला पुन्हाने जन्म घेणे गरजेचं आहे. So if we rightly say your first birth does not influence your second birth, we still need to answer the question, how can a man be born again? जर आपल्याला हे कळले आहे की आपला शारीरिक जन्म आपल्याला आत्मिक जन्म देऊ शकत नाही तर मग आपल्याला प्रश्न विचारला पाहिजे की मग आत्मिक जन्म कसा होऊ शकतो. And so as this conversation between Nicodemus and Jesus continues, verse 9, Nicodemus simply asks the question, how can these things be? आणि म्हणून 9व्या वचनामध्ये आपण निकोदेमला हे प्रश्न विचारताना पाहतो की ह्या गोष्टी कशा होतील. That Jesus answers him,
Are you the teacher of Israel and you do not understand these things? Yeah, just as Jesus forcing Nicodemus to confess that he does not know. आणि 10व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की येशूने त्याला उत्तर दिले, "तू इस्रायल लोकांचा गुरु असून या गोष्टी समजत नाहीस का?" ह्याच्यावरून प्रभू येशू ख्रिस्ताला हे सांगायचे आहे, की तुला या गोष्टी ठाऊक नाही. Remember in verse 2, Nicodemus began by saying, "We know that you are a teacher." परत आपण स्मरण ठेवूया, की दुसऱ्या तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला दुसऱ्या वचनामध्ये निकेतन म्हणतो, की आम्हाला ठाऊक आहे, की तू देवाकडून आलेला आहेस. But now Jesus is saying, "You are a teacher and you do not know?" आणि आता प्रभू म्हणतो, की तू शिक्षक असून तुला माहीत नाहीये? And Jesus says in verse 11, "Truly, truly, I say to you, we speak of what we know and testify of what we have seen, and you do not accept our testimony." आणि माफ करा, 11व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, की मी तुला खचित-खचित सांगतो, की जे आम्हास ठाऊक आहे, ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तुम्ही आमची साक्ष मान्य करीत नाहीत. Jesus seems to use the same plural like Nicodemus did back in verse 2. Jesus also says, "We also testify to you." आणि प्रभू येशू ख्रिस्त जसं निकदेमनी अ, बहुवचन वापरला स्वतःसाठी, तसं प्रभू आता स्वतःसाठी बहुवचन वापरून त्याला म्हणतो, की आम्ही पाहिले, त्याविषयी साक्ष दिली आणि आमची साक्ष तुम्ही मान्य केली नाही. Just like we don't know what the "we" means when Nicodemus says it, it's hard to imagine that when Jesus says it, he means the disciples, because so far the disciples seem to be acting very ignorantly. जसं निकदेमनी जेव्हा आम्ही हा शब्द वापरला आणि तो कळला नाही तर आम्ही म्हणजे काय, तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आम्ही वचन शब्द वापरला, तेव्हा शिष्यांना हे कळले नव्हते, कारण शिष्य आतापर्यंत आपल्याला अज्ञान असे दिसून येत आहेत. So at least spiritually or theologically, when Jesus says we speak of what we know, it's connected to the testimony that John is giving to his readers of the gospel. We are testifying to you about the true heavenly things. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आम्ही हा शब्द बहुवचन हा शब्द वापरतो, तो हे कनेक्ट करतो. जसं योहान शुभवर्तमानात लिहिताना शिष्यांसोबत तो लिहित आहे आणि सत्य उघडकीस करत आहे, ते आम्ही म्हणजे ही लोकं आहेत. In verse 12 and 13, Jesus explains why he is able to explain heavenly things, and that is because he is from heaven. आणि 12 आणि 13 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हे समजावत आहे, की हे ते का तो हे सगळ्या गोष्टी समजावू शकतो, कारण तो वरून देवाकडून आला आहे. Jesus writes in 13, "No one has ascended into heaven, but he who descended from heaven." आणि 13 वचनामध्ये तो म्हणतो, स्वर्गाहून उतरलेला व स्वर्गात असलेला मनुष्याचा पुत्र याच वाचून कोणी स्वर्गात चढून गेला नाही. And this is very interesting if we remember back to the end of chapter 1. आणि हे फार इंटरेस्टिंग आहे आणि गमतीचं आहे, जेव्हा आपण पहिल्या अध्यायाच्या शेवट आपण आठवू. We didn't discuss this together yesterday, but just as our brother said, I encourage you all to read John's gospel several times. आणि हे आपण ह्या गोष्टीची आपण काल चर्चा केली नव्हती, परंतु आपले ब्रदरनी सांगितलेलं काल, की आपण योहान शुभवर्तमान वाचून आले पाहिजे. In chapter 3, verse 13, Jesus speaks of ascending into heaven and descending from heaven. He says the only one is the Son of Man. आणि 13व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, वर जाणे स्वर्गात असलेला आणि स्वर्गातून उतरलेला मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तच आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. At the end of chapter 1, verse 51, Jesus is speaking to Nathanael and he says, "Truly, truly, I say to you, you will see the heavens opened and the angels of God ascending and descending on the Son of Man." आणि पहिल्या अध्यायाच्या 51व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आणि
आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले व देवदूतास चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. Yeah. So ascending and descending describes access to heaven, and Jesus connects this reality only to the Son of Man. आणि वर जाणे आणि आकाशात उघडल्याने वर चढणे आणि खाली उतरणे म्हणजे परमेश्वराच्या सानिध्यात जाणे ह्याविषयी प्रभू सांगत आहे आणि ते केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच होऊ शकते. So whether it is angels or it is men, the only one who gives free access between heaven and earth is the Lord Jesus Christ, the Son of Man. मग ते देवदूत उतरणे असो किंवा मनुष्य स्वर्गात चढणे असो ह्याला मान्यता फक्त प्रभू देऊ शकतो आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारेच होऊ शकते. And with the time we have remaining, I want to make as very clear as possible the reality of verse 14 and 15. आणि जो उरलेला टाइम आहे त्याच्यामध्ये उरलेली वेळ आहे त्याच्यात 14 आणि 15 मध्ये जे सत्य आलं आहे त्याच्यात आपण पाहणार आहोत. Jesus says in verse 14 and 15, as Moses lifted up the serpent in the wilderness, even so must the Son of Man be lifted up, so that whoever believes will in him have eternal life. आणि 14-15 वचनामध्ये आपण वाचतो की जसा मोशाने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे यासाठी की जो कोणी विश्वास ठेवितो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. I wish we had the time to go through the rest of the chapter, especially chapter that such special verse, John 3:16. But we have to limit our time here. We have to limit ourselves for the sake of time. Yes. मला फार वाटते की आपण पूर्ण अध्याय पाहिला असता आपण वेळेच्या कारण आपण पूर्ण अध्याय पाहणार नाही. विशेष करून आपल्याला 3:16 जे सर्वांचे परिचित असं वचन आहे ते पाहता येणार नाही. So let me explain why verse 14 and 15 is so important to the rest of the whole gospel. आणि पूर्ण सुवार्ता आणि शुभवर्तमानासाठी 14 आणि 15 हा जो वचन आपण वाचला ते किती विशेष आहे ते आपण पाहू. You remember that our purpose verse from chapter 20, verse 30 and 31, John says he wrote this gospel that you may believe in order to have eternal life. लक्षात ठेवा 20व्या अध्यायाच्या 30 आणि 31 मध्ये जो उद्देश योहान लिहितो की आपण त्याला पाहू त्याच्यावर विश्वास ठेवू आणि त्याच्याद्वारे आपल्याला अनंत जीवन मिळेल. So the purpose of John's gospel is to give belief leading to eternal life, but we saw in the end of chapter 2 a wrong kind of belief. म्हणून आपण पाहतो की योहान 20व्या अध्यायाच्या 30 आणि 31 मध्ये हे देतो की विश्वासाद्वारे आपल्याला अनंत जीवन मिळतं. परंतु दुसऱ्या अध्यायाच्या 23 वचनापासून आपण पाहिलं की तो विश्वास ज्या लोकांना होता तो चुकीचा विश्वास होता. So finally here we come to an answer of what is the right kind of belief that leads to eternal life. मग ह्या वचनांमध्ये योग्य विश्वास काय आहे जो आपल्याला अनंत जीवन देऊ शकतो आपल्याला पाहायला मिळतं. You must believe in order to have eternal life. अनंत जीवनासाठी आपल्याला विश्वास ठेवणे गरजेचं आहे. But there is a wrong kind of belief which does not give eternal life. परंतु एक चुकीची विश्वासाची समज आहे जी आपल्याला अनंत जीवन देत नाही. So verse 14 tells us what must be included in your belief if that belief is going to lead to eternal life. मग 14व्या वचनामध्ये दिलं आहे की जर आपल्याला विश्वास अनंत जीवनासाठी ठेवायचा असेल तर त्या विश्वासामध्ये काय आले पाहिजे. And Jesus says to Nicodemus, this teacher of the law, about a story when Moses lifted up the serpent in the wilderness. प्रभू येशू ख्रिस्त ह्या यहुदी शिक्षकाला ती कहाणी सांगतो ज्यात मोशेने सर्प उचललेला. This would have been a very well known story to Nicodemus.
आणि हे निकदेम ह्या घटनेला आणि कहाणीला ही कहाणी त्याला परिचयाची होती. We don't have the time to turn there, but I'll just remind you this is found in the book of Numbers, chapter 21. आणि आपण वळणार नाही आहोत, पण तुम्हाला सांगू द्या की हा भाग, ही घटना गणना याचा 22व्या अध्यायामध्ये आहे. And at that time, the children of Israel were in the wilderness and they were grumbling and complaining against God. And so he sent fiery serpents in to bite them. आणि ह्या घटना अशी आहे की जेव्हा ते अरण्यात होते इस्रायल लोक, तेव्हा ते देवाविरुद्ध कुरकुर केली आणि परमेश्वराने त्यांना विषारी साप त्यांच्यात पाठवले. And the people cried out for deliverance from this judgment. And so God told Moses what to do in order to give them this deliverance. आणि सर्व इस्रायल लोक रडू लागले की ह्यापासून, या न्यायापासून आम्हाला वाचवा. तेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितलं की एक सर्प बनव आणि त्याला उंच उचल. Moses was commanded that he should take a pole and put a bronze serpent upon it. आणि परमेश्वराने मोशेला सांगितलं आणि मोशेने एक एक ब्रॉन्झ, एक कांसाचा एक साप बनवला आणि त्याला वर उचलले गेले. And the people were commanded to look at the pole and they would live. आणि त्यांना असं आज्ञा केलेली की जे लोक त्या सर्पाला बघतील ते वाचतील. This is important because in John's gospel, we read chapter 1, verse 14, the word became flesh and dwelt among us, and we saw his glory. आणि योहानचे वर्तमान पहिल्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आपण पाहतो की तिथे दिलं आहे की आपण त्याची महिमा, त्याचं गौरव पाहिलं. There is some connection between how the children of Israel looked at the serpent and what we should do when we look at Jesus on the cross in order to correctly see his glory. आणि ह्यामध्ये साम्य आहे की लोकांनी त्या पितळाचा साप पाहिला आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा गौरव पाहतो. So let me ask you a question. If I was in person with you, I would ask someone to answer, but today I will just ask and you think to yourself about this question. मला तुम्हाला एक प्रश्न विचारू द्या. जर मी तुमच्या समोरासमोर असतो तर मी तुम्हाला उत्तर द्यायला सांगितले असते, पण आता तुम्ही हे आपलं उत्तर आपल्या मनात ठेवा आणि विचार करा. Uh, God told Moses to put the serpent, the bronze serpent, on this pole. आणि परमेश्वराने मनुष्याला पितळेचा सर्प बनवून त्या काठीवर उंच उचलायला सांगितला. In order to be saved, the children of Israel, in order for them to be saved from the judgment, they had to look at the serpent. आणि जर या विषापासून वाचायचं असेल आणि त्यांना त्याच्यापासून सुटका हवी असेल तर इस्रायली लोकांना त्या सर्पाला पाहायचे होते. If you are bitten by a serpent, what you want is the antidote to the venom. आणि जर आपल्यापैकी कोणाला सर्प डाऊन झाला असेल की सापाने चावलं, तर आपल्याला काय पाहिजे असेल, तर आपल्याला ते विषाला खतम करणारे औषध लागतं. But God did not tell Moses to put the anti-venom or the cure on the pole. He told Moses to put the serpent on the pole. पण आपण पाहतो की परमेश्वराने त्यांना मोशेला औषध वरती करायला नाही लावलं, परंतु एका सर्पाला उंच करायला लावलं. When Jesus says to Nicodemus, just as Moses lifted up the serpent, even so the Son of Man must be lifted up, he is trying to make us understand this. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त निकोदेमला सांगतो, जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला तसेच मनुष्याच्या पुत्राला उंच केले पाहिजे, तो ह्याची आठवण करून देत आहे. It is not enough to simply see Jesus on the cross as a solution to our sin. फक्त हे पुरेसे नाहीये की प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावरील उंच केलेला पाहणे यासाठी की आपल्या पापाची सुटका होईल.
we have to understand that Jesus had to be made into sin on our behalf. पण आपल्याला हे समजले पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताला पाप बनले गेले आपल्या पापाची सुटका होण्याकरिता. I want to make sure that comes across correctly in translation is that Jesus had to take the place of our guilty sin when he was on the cross. भाषांतरामध्ये हे सत्य हरवले नाही पाहिजे म्हणून हा मुद्दा असा आहे की प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्या पापाची जागा स्वतः घेतली. This means when we are sharing the gospel or even remembering it for ourselves, we must confess that Jesus had to do something about our sin. आणि म्हणून सुवार्ता सांगताना किंवा स्वतः विचार करताना हा विचार केला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी मरण सोसलं आणि आपल्या जागी तो तिथे गेला. Jesus did not come into the world to save righteous men. प्रभू या जगात एका धार्मिक मनुष्याला वाचवण्यासाठी नाही आला. Unless we are willing to confess that we are infected with the venom of sin, we cannot truly be saved. जोपर्यंत आपण ह्याची कबुली देत नाही की आपल्यामध्ये पापाचं विष आहे आणि आपल्याला त्यातून सुटका व्हायची आहे. We ought not to be like Nicodemus, thinking how great we are and not really need of the salvation Jesus has come to give. आपल्याला निकदेम व्हायचं नाहीये हे समजून की मला भरपूर कळते आणि मला या गोष्टींची गरज नाही. And we must make sure that in our relationship to the Lord Jesus, we confess that our guilt placed him on the cross in order for our sins to be forgiven. आणि आपले नाते आपल्या बरोबर जे नाते आहे त्याच्यात आपल्याला हे समजले पाहिजे की आपला जो पाप आहे त्याच्यावरती लादला गेला आणि आपल्या जागी प्रभू येशू ख्रिस्त मारला गेला. I will close by encouraging you to study how Nicodemus shows up in the rest of John's gospel. आणि मी हे प्रोत्साहन देईल की संपताना मी हे प्रोत्साहन देईल की निकदेमस नंतर पुढे कसा दाखवला गेला आहे याच्याबद्दल आपण विचार करावा. I personally do not believe that Nicodemus remained a rebellious unbeliever. मी वैयक्तिक हा विचार करतो की निकदेम नंतर जसा तो होता तसा राहिला नाही. In John's Gospel, chapter 7, the Pharisees are attempting to arrest Jesus, and Nicodemus, still asking questions, seems to be asking, we don't simply arrest a man without giving him a trial, do we? आणि 7व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की जेव्हा परुषी लोक प्रभू येशू ख्रिस्ताला गिरफ्तार करायचा विचार करतात तेव्हा निकदेम प्रश्न विचारतो ह्या हेतूनी की आपण एका निरपराध व्यक्तीला आपण का पकडावे. And finally, in chapter 19, we see Nicodemus appear at the cross to collect the body of the Lord Jesus. आणि 19व्या अध्यायामध्ये शेवटी आपण पाहतो की निकदेम प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर अ, अ, घ्यायला पाहतो त्याची विधी करण्यास. John writes that it was this Nicodemus who at first came at night. आणि योहान असा लिहितो की हा तोच निकदेम आहे जो रात्रीच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. Seeming to imply that when he first came, it was night, but now, when he was collecting the Lord Jesus, he had come into the light. आणि योहान हे सांगायचा प्रयत्न करत आहे की पहिल्यांदा जेव्हा निकदेम आला तो रात्रीच्या वेळेस आला म्हणजे त्याचं अंधारमय जीवन होतं पण आता जेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर घेत आहे तेव्हा तो उजेडात आला आहे तो प्रकाशात आला आहे. And in chapter 19, Nicodemus does not say a single thing. अ सिंगल वर्ड. He does not say a single word. Yes. 19व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की निकदेम एक शब्द उच्चारत नाही. And by this we see that he has come to believe and he is saved by what he believes, not by what he knows as a student. आणि ह्यावरून आपल्याला हे कळतं की निकदेम
याचा परिवर्तन झालं आहे आणि त्यांनी हे पाहिलं आहे आणि हे आपल्या ज्ञानाद्वारे त्यांनी प्राप्त केले नव्हे. And so let Nicodemus be an example for each one of us to make sure we have rightly seen the glory of the Lord Jesus Christ and put our trust in him. आणि म्हणून हे आपल्यासाठी एक कित्ता आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती योग्य विश्वास ठेवावा त्याचे गौरव पाहण्यास. Yeah. Thank you, brothers. God bless you. देवाची स्तुती असो.